सायली प्रियाला जरा हिसक्यानेच म्हणते की काय आहे ना प्रिया, या घरामध्ये कुठली गोष्ट कुठे ठेवली आहे ना हे मला चांगलंच माहितीये आणि ह्या घरातल्या लोकांना कसं खुश ठेवायचं हेही मला माहितीये. त्यामुळे जर तुला कसली गरज लागली ना तर मला सांग. अस्मिता पूर्ण आजीला म्हणत असते की पूर्ण आजी, तन्वी किती करते ना आपल्यासाठी, म्हणजे आपल्या घरची आता परिस्थिती अशी असताना सुद्धा तन्वी आपल्यासाठी किती काहीतरी करतीये. तेव्हा पूर्ण आजी म्हणते की हो ना, खरंच मला तन्वीचा खूप आधार वाटतो. तर प्रियाला मात्र इकडे खूप सायलीचा राग आलेला असतो आणि मनामध्ये ती म्हणत असते की ही सायली जरा जास्तच उडतीये. तिचं घर म्हणे, आता तिच्या ह्या घरातली मी तिची जागा नाही हिसकावून घेतली ना तर माझं नाव पण प्रिया नाही. प्रियाने सरबत बनवलेला असतो आणि पूर्ण आजीला आणि अस्मिताला ती सरबत देते आणि पूर्ण आजीला म्हणत असते की पूर्ण आजी, आता हा सरबत प्या आणि आता सगळे मनातले वाईट विचार पहिल्यांदा बाहेर काढा. अश्विनला सरबत देत असते परंतु अश्विन तिच्याकडनं सरबतच घेत नसतो. तर प्रिया त्याला म्हणत असते की अश्विन, अरे असं काय करतोस, मला माहितीये की तुझा माझ्यावर राग आहे, परंतु आपण एक कुटुंब आहोत. आता संकटाच्या वेळी आपणच एकमेकांना साथ दिली पाहिजे ना. अश्विन तरी सुद्धा ते सरबत घेत नसतो. तेव्हा पूर्ण आजी अश्विनला म्हणते की अश्विन, घेतो सरबत आणि घरात फक्त तन्वी एकमेव अशी मुलगी करायचंय, निदान तिचा तरी मान ठेव. तर आता पूर्ण आजीचा शब्द अश्विन खाली पडू देत नाही आणि आता प्रियाकडनं ते सरबत घेतो. तर मंडळी, आज मी प्रचंड खुश आहे, कारण आज तब्बल 6 महिन्यांच्या कालावधीनंतर आपण पहिल्यांदा या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करतोय आणि 6 महिन्यानंतरचा आजचा हा पहिला व्हिडिओ अपलोड करताना मला प्रचंड आनंद झालाय. मी तुम्हाला खरंच ते शब्दात नाही सांगू शकत. एवढंच म्हणेल की जीवनामध्ये खरंच आपण कधी हार नाही मानायला पाहिजे, मग प्रसंग मात्र कुठलाही असू देत. 6 महिन्यांपूर्वी ह्या सगळ्या गोष्टी खूप अचानक होऊन गेल्या, त्यामुळे मला तुमच्यासोबत कॉन्टॅक्टही साधता आला नाही आणि या गोष्टीचा मला खूप खेद वाटायचा. पण आज इतक्या दिवसांनी पुन्हा आपला चॅनल पुन्हा पहिल्यासारखा सुरळीत चालू झालाय. पुन्हा तुम्हाला आता या चॅनलवरती नॉनस्टॉप व्हिडिओ बघायला मिळणार आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही मला यावेळी सुद्धा पूर्ण साथ देणार आहात. खरंच मनापासून धन्यवाद की तुम्ही सर्वजण माझ्या फॅमिलीचा एक भाग आहात. घेतो तर इकडे मात्र कल्पनाची परिस्थिती अजूनच खालावलेली असते. विमल कल्पनाचे पाय चेपत असते आणि कल्पनाची ही अवस्था बघून रडत देखील असते. तर कल्पनाला आता शुद्ध येत असते. विमल तिने, तुम्ही आधी उठा आणि पाणी घ्या बरं. तर कल्पना म्हणते की काय ग, हे सुटले का? विमल म्हणते की नाही आले वहिनी अजून, परंतु तुम्ही काळजी करू नका, ते लवकर येणार आहेत घरी. तुम्ही एक काम करा, तुम्ही ही गोळी घ्या, मी अश्विन दादांना लगेच जाऊन सांगते की तुम्हाला शुद्ध आलीये. तर इकडे प्रिया पूर्ण आजीला म्हणत असते की पूर्ण आजी, कल्पना मामी उठली आहे का, मी एकदा बघून येऊ का ग, कारण मला तिची खूप काळजी वाटते अगं. अश्विन म्हणतो की काही नको, काही गरज नाहीये त्याची, मी आताच तिला बघून आलो, त्यामुळे तू एवढी तिची काळजी नको करूस आणि वर जाऊन तर तिला अजिबात डिस्टर्ब करू नकोस. इकडे कल्पना विमलला म्हणत असते की विमल थांब, मीच बाहेर जाऊन आले. विमल कल्पनाला थांबवत असते परंतु कल्पना आता विमलचं ऐकत नाही आणि डायरेक्ट बाहेर जाते आणि तिला म्हणत असते की अगं तू आता कशाला खाली आलीस, जाऊन जरा आतमध्ये आराम कर. तेव्हा कल्पना खूप घाबरलेली असते आणि म्हणत असते की अजून हे कसे नाही आले. सायली म्हणत असते की आई हो तुम्ही बाहेर कशाला आल्या. तर विमल म्हणत असते की हो सायली ताई, मी त्यांना खूप सांगत होते परंतु त्यांनी माझं ऐकलंच नाही. कल्पना विचारत असते की मला सांग ना, अर्जुनचा काही फोन वगैरे आलणारे काही माहितीये का तुम्हाला. तेव्हा सायली म्हणते की नाही आई, अजून फोन नाही आलाय आणि अजून आपल्याला काही कळलं पण नाहीये. तर या गोष्टीचं कल्पना खूप टेन्शन घेत असते. पूर्ण आजी म्हणत असते की आता बाई तू कशाला टेन्शन घेतीयस, मला तर आता कोणाला सावरावं असं झालंय. सायली आता कल्पनाला खुर्चीवर बसवते. कल्पना खूप घाबरलेली असते आणि म्हणत असते की मला तर काय करावं तेच सुचत नाहीये. माझ्या कल्पनाला सरबत देत असते आणि म्हणत असते की मामी अगं तू सरबत घे ना, म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा कल्पना हिसक्यानेच तिला म्हणते की काही नको मला तुझा सरबत. सायली आता प्रियाच्या हातातून तो सरबताचा ग्लास घेते आणि म्हणते की मी प्रयत्न करते. आता सायली कल्पना जवळ बसते आणि कल्पनाला समजावून सांगत असते की आई तुम्ही टेन्शन घेऊन कसं काय चालेल बरं, तुम्हाला बाबा परत यायला हवेत ना. आता मला सांगा की जर तुमच्यात ताकद असेल तरच तुम्ही बाबांची ढाल बनवू शकता की नाही. कल्पना सायलीला म्हणत असते की सायली आता मी कुठून आणू ग ताकद, माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली आहे. तेव्हा सायली म्हणत असते की जर शरीराला ताकद आली तर मनालाही ताकद येईल, आधी 2 घोट पिऊन घ्या बरं. सायली तिच्या हाताने आता कल्पनाला सरबत देत असते आणि कल्पना सरबतही पिते, त्यामुळे प्रियाला मात्र चांगल्याच मिरच्या झोंबतात. प्रिया मनात विचार करत असते की म्हातारीला बाटलीत उतरवणं तर सोपं आहे, परंतु ही कल्पना कायम माझ्याबद्दल काही ना काहीतरी वेगळंच करायला लागलीय आणि ह्या कल्पनाला गुंडाळणं तर आता मला खूप कठीण जाणार आहे. इकडे प्रताप हा मैपतला म्हणत असतो की मैपतराव, आज मी आभार कसे मानू तेच मला कळत नाही. खरं तर तुम्ही आज मला नव्याने जीवनदान
बलिदान दिलंय. पहिल्यांदा मला झालेली अटक, त्यानंतर माझ्यावर झालेला आरोप, सगळं माझ्यासाठी मृत्यूपेक्षा भयानक नाहीये. तुमच्यासारखा सच्चा माणूस होता म्हणून तर मी आता यातून निघालोय. मैपत म्हणत असतो की अहो असं काय बोलताय, मी तर फक्त आपली मैत्री निभावली आणि ह्या मैत्रीसाठी तर मी माझा जीवही देऊ शकतो. नागराज म्हणतो की हो प्रताप, संकटाच्या वेळी जो आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो ना तोच आपला खरा मित्र असतो. काका चला आता आपण निघूयात का? तेव्हा प्रताप म्हणतो की हो, अर्जुन आला की आपण लगेच निघूयात. अर्जुनचं नाव ऐकल्यावर आता सगळ्यांचे चेहरे पडतात. तर प्रताप, आम्ही आता तुला डायरेक्ट घरीच सोडणार आहोत, त्यामुळे मिळालीये. पुढे हे सगळे आरोप जे तुझ्यावर झाले ते सिद्ध करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आपल्याला आता सगळी कर्तव्य पार पाडायची आहे. तेव्हा प्रताप म्हणतो की रविराज, तू आणि अर्जुन सोबत असला ना मला कसलंच काही वाटत नाही. मैपत म्हणतो की हो, पण त्याच्या आधी ना या सगळ्याच्या पाठीमागं कोण आहे ना याचा मी शोध घेणार आहे आणि प्रतापराव तुमच्या पायाखाली सुद्धा त्याला आणणार आहे मी. तर इकडे पूर्ण आजी कल्पनाला म्हणत असते की कल्पना, हे बघ तू टेन्शन घेऊ नको बरं, तू एक काम कर, तू माझ्या रूम मध्ये चल आराम करायला. तर प्रिया म्हणते की हो कल्पना मामी तू चल. आता ती कल्पनाला घेऊन तिथून जात असते. तेव्हा सायली प्रियाला म्हणते की प्रिया ऐक ना, माझं एक काम होतं तुझ्याकडे. प्रिया म्हणते की कसलं काम? तेव्हा सायली म्हणते की अगं सायली जेलमध्ये गेले ना, त्यामुळे पूर्ण आजीने देव पाण्यात ठेवले होते आणि तू या घरातली लेक आहेस ना, चल ना मग तू देवाकडे. देवाला सांग की बाबा लवकर सुटू दे आणि देवाला साकडं देखील घाल, कदाचित देव तुझं नक्की ऐकेल. तेव्हा अस्मिता म्हणते की हो तन्वी तू जा बरं, देव तुझं नक्की ऐकेल. अस्मिता आता कल्पनाला घेऊन तिथून निघून जाते. अस्मिता आणि पूर्ण आजी आता कल्पनाला घेऊन तिथून निघून जातात. तर आता सायली प्रियाचा हात पकडते आणि प्रियाला घेऊन आता बाजूला जाते. प्रिया सायलीला म्हणत असते की बरं झालं तुला अक्कल आली, शेवटी तुला कळलंच की देव तुझं नाही तर माझं ऐकणार आहे. सायली म्हणते की ते तर फक्त मी तुला इथे आणण्यासाठी म्हटले, उलट तर तुला मी हे सांगेल की प्लीज तू देवासमोर हातही जोडू नको आणि बाबांसाठी काही मागू देखील नकोस. ते की एक मिनिट, माझ्यासारख्या मुलीची म्हणजे? तेव्हा सायली सांगते की नंदी साधू मुलीची. या घरावर संकट आलंय म्हणून पुढे करण्याचा तुझा प्रयत्न मला दिसत नाही असं वाटलं का तुला? एरवी सुद्धा मी गप्प बसते, याचा अर्थ मला काही कळत नाही असं होत नाही. प्रिया म्हणते की मला पुढे करायची काय गरज आहे, हे घर माझंच आहे आणि हे विसरू नकोस की मी पूर्ण आजीची लाडकी नाते. सायली म्हणते की हो मला माहितीये, म्हणून त्यांच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार तुला कोणी दिला नाहीये आणि मला हे चांगलंच माहितीये बाबा जेलमध्ये राहिले काय आणि सुटले काय, तुला काही फरक पडत नाहीये त्याचा. तुला तर फक्त तुझा स्वार्थ साधायचा आहे आणि आश्रमात सुद्धा तू हेच करायचीस. एकीकडे तू मधुभाऊंच्या विरोधात साक्ष देऊन सत्यानाश केलाय आणि दुसरीकडे त्या मैपत आणि साक्षीने सत्यानाश केलाय. आणि तू एक लक्षात ठेव, माझ्या घरच्यांना जर त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तर त्यांच्या समोर मी तुझी ढाल बनून उभी, एवढं लक्षात ठेव. आणि माझ्या घरच्यांना माझ्या विरोधात भडकवणं बंद कर, तुला शेवटचं सांगते मी. सायली प्रियाला वॉर्निंग देऊन आता तिथून निघून गेलेली असते. तर प्रिया मनात म्हणत असते की सायलीने तर मला चांगलंच धमकावलंय, पण मी तिला जास्त दिवस या घरामध्ये राहून देणार नाही. तिला धक्के मारून कसे बाहेर काढतील ना याकडेच मी लक्ष देईल आणि मग एक दिवस मीच या घरची सून बनून येईल. तर इकडे प्रताप, रविराज, नागराज आणि मैपत तिथून निघूनच गेलेले असतात आणि त्याच वेळी पोलीस स्टेशनला अर्जुन तिथे येतो. अर्जुन पोलिसांना म्हणत असतो की इन्स्पेक्टर मला तुमच्याशी बोलायचंय, मला खरं तर बेल करायची. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की प्रतापरावांना तर सोडवलंय आणि त्यांना बेलही भेटलीये. अर्जुन विचारतो की बेल भेटली, कोणी केली त्यांची बेल? तेव्हा इन्स्पेक्टर सांगतात की रविराज किल्लेदार यांनी केली. अर्जुनला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. अर्जुन आता त्याच्या गाडीमध्ये बसतो आणि तिथून निघून जातो. तर घरामध्ये सर्वजण टेन्शन मध्ये असतात. पूर्ण आजी अश्विनला विचारत असते की अश्विन, अर्जुनचा काही फोन वगैरे आला होता का तुला? अर्जुन काही म्हटला का तुला? तेव्हा अश्विन म्हणतो की नाही पूर्ण आजी, अजून अर्जुनचा काही कॉन्टॅक्ट नाही झालाय मला. अस्मिता म्हणते की अर्जुन काय म्हटला होता डॅड गेल्यानंतर की मी डॅडला लगेच घेऊन येईल, परंतु डॅड तर अजून आलेच नाहीये. डॅड कधी सुटतील काय माहिती, की सोमवारपर्यंत त्यांना जेलमध्येच राहावं लागेल काय माहिती. आणि असं म्हणून आता अस्मिता रडायला लागते. तेव्हा सायली तिच्या जवळ येते आणि म्हणते की अस्मिता ताई तुम्ही टेन्शन नका घेऊ, सगळं काही व्यवस्थित होईल. अस्मिता सायलीला बाजूला लोटते आणि म्हणते की उगाच तुझी खोटी काळजी नको दाखवूस मला, आणि हे सगळं तुझ्यामुळे घडतंय, तुझ्यामुळेच आमच्या घरामध्ये एवढे प्रॉब्लेम होत आहे. आता उगाच चांगुलपणाचा आव नको आणूस. प्रिया म्हणते की अस्मिता जाऊ दे ग, तू तिच्याकडे दुर्लक्ष कर, सायली आधीपासूनच अशी आहे, अशी म्हणजे संधी साधू. अगं तिला असं वाटतंय की अशा संकटाच्या काळामध्ये ही तुमच्याशी गोड गोड बोलेल, सिंपती गेन करेल आणि मग तुम्ही सुद्धा तिला भुलाल असं तिला वाटतंय. पूर्ण आजी म्हणते की असं काहीही होणार नाहीये. अस्मिता म्हणते की बरं झालं हा तन्वी तू आलीस, कारण अशा वेळी ना आपल्या आजूबाजूची जवळची माणसंच आपल्यासोबत असावी लागतात. सायली विचार करत असते की मला एक कळत नाहीये की अर्जुन सर अजून फोन का घेत नाही, बाबांना बेल तरी भेटली असेल का? आता प्रताप, रविराज हे सर्वजण घरी आलेले असतात. चैतन्य मात्र बाहेरच उभा राहतो. बाकीचे सर्वजण आतमध्ये गेलेले असतात. पूर्ण आजी इकडे म्हणत असते की अश्विन आता मला अजिबात चैन पडत नाहीये, आता आपण एक काम करूया, आपण पोलीस स्टेशनला जाऊया आणि बघूयात की बेलचं काम कुठपर्यंत आलंय ते. सायली म्हणत असते की पूर्ण आजी तुम्ही दगदग नका करू, हे बेलच्या कामासाठीच गेलेत ना, करतील ते सगळं व्यवस्थित. प्रिया लगेच म्हणते की पूर्ण आजी चल ग तू, आपण जाऊयात पोलीस स्टेशन.
डायरेक्शन मध्ये, मला तुझं मन कळतंय, मी येते तुझ्यासोबत, आपण मामाला भेटायला जाऊयात. तेवढ्यातच तिथे आता रविराज येतात आणि म्हणतात की कोणीही कुठेही जायची गरज नाही. आता प्रतापला समोर बघून सर्वांना खूप आनंद झालेला असतो. पूर्ण आजी आता प्रतापला बघते आणि प्रतापच्या गळ्यात पडून रडत असते. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो आणि आता सायलीचं लक्ष जातं ते मैपत आणि साक्षीवर. मैपत आणि साक्षी दोघंही सायलीकडे बघत असतात. तर यामागे नक्कीच आता मैपत आणि साक्षी असणार. आता सायलीला यांच्यावर डाऊट आलेला असतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुन आता घरी आलेला असतो आणि घरामध्ये जात असतो. चैतन्य बाहेरच उभा असतो आणि जेव्हा तो अर्जुनला घरामध्ये जाताना बघतो तेव्हा तो विचार करतो की अण्णा आणि साक्षी तर आतमध्ये आहे आणि त्यांना जर अर्जुनने बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि अर्जुन नक्कीच काहीतरी राडा करेल. अर्जुन आता डायरेक्ट घरामध्ये जातो आणि मैपतचा गळा पकडतो. मैपत तेव्हा खुर्चीवर बसलेला असतो आणि जोरात आता मैपतला खाली ओढतो आणि खाली ढकलून देतो. अर्जुन मैपतला म्हणत असतो की माझ्या घरात घुसण्याची तुझी हिंमतच कशी काय झाली. रविराज म्हणत असतो की अर्जुन सोड त्यांची कॉलर आणि हे सहन करण्याच्या पलीकडे आहे. अर्जुन मात्र काहीही ऐकत नाही आणि आता मैपतला जोराचं ढकलून देतो. चैतन्य त्याला सावरतो. तर आता प्रताप म्हणतो की अर्जुन तुझं काय चाललंय आणि जोरात आता अर्जुनच्या कानाखाली देतो आणि हे बघून आता सर्वांना मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, असेच मालिकांचे अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.